नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील येत्या काही दिवसात हवामान कसं असेल याबाबत सविस्तर चर्चा करणार आहोत. बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्याचा काय अर्थ आहे? राज्यात कधी आणि कुठे पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि आपल्याला काय खबरदारी घ्यायला हवी, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील. हवामानशास्त्रामध्ये कमी दाबाचा पट्टा म्हणजे काय? कमी दाब असलेल्या भागात हवामान अस्थिर आणि बदलणारे असते. बंगालच्या उपसागरात सध्या असा कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे, ज्यामुळे राज्यात 14 ते 15 जून दरम्यान जोरदार पाऊस होण्याची शक्यता फार कमी आहे. म्हणजेच सध्या फारसा जोरदार पाऊस थांबलेला आहे आणि काही दिवसापर्यंतही जोरदार पावसाची अपेक्षा नाही. पण लक्षात ठेवा, हवामान अचानक बदलू शकते आणि त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात पावसाची सध्याची स्थिती काय आहे? मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा विश्रांतीचा काळ होता. काही वेळा असं वाटायचं की पाऊस थांबेल आणि थोडा वेळ कोरडा राहील. पण हवामान विभागाने नव्या अंदाजानुसार येत्या 2 दिवसात पुन्हा राज्याच्या अनेक भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. याचा अर्थ असा आहे की पावसाळा अजून संपलेला नाही आणि आपल्या सर्वांनी तयारी ठेवणं गरजेचं आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग वाढणार आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला आहे. तर जिल्ह्यांची यादी बघा. पुणे, सातारा, सांगली, बीड, नांदेड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि घाटमाता परिसर. येलो अलर्ट म्हणजे नागरिकांनी सतर्क राहावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. हलक्या ते मध्यम पावसामुळे रस्ते ओले होऊ शकतात, तर वाऱ्यांमुळे झाडं, वीज पुरवठा यावर परिणाम होण्याची शक्यता असते. नागरिकांसाठी सुरक्षिततेचे उपाय. घराबाहेर निघण्याआधी आधी हवामान अपडेट्स तपासा. पावसाळी कपडे आणि छत्री बरोबर ठेवा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. रस्ते ओले आणि घाणेरडे असू शकतात. झाडांखाली किंवा वीज बांधकामाखाली आसपास उभं राहू नका. हवामानातील अचानक बदलांचे कारण. हवामानाचे अनेक घटक एकत्रितपणे काम करतात, ज्यामुळे अचानक बदल होतो. हवामानातील दाब, तापमान, आर्द्रता, हवामानशास्त्रीय वारे याचा परस्पर प्रभाव यासाठी जबाबदार असतो. म्हणूनच अचानक मुसळधार पाऊस किंवा वारा येऊ शकतो.